संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा नशाबाज, बाहेर ख्याली, मदफैली दाखवून त्यांची प्रतिमा मलिन केली गेली आहे. इतिहासाच्या पुस्तकातही या महान पराक्रमी पठ्याला स्थान दिले गेले नाही. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला धर्मवीर संभाजी महाराजांचे कर्तृत्व आणि त्यांनी आपल्या धर्मासाठी सोसलेल्या यातनांचे यात किंचितही ज्ञान नाही. अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित गाजलेल्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांची कारकीर्द आणि त्यांचा हृदयद्रावक अंत प्रदर्शित केला आहे. त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. परंतु काही मर्यादा आणि निर्बंधांमुळे या चित्रपटात शंभूराजांचा अंत आणि त्या पुढचे थरार नाट्य ते दाखवू शकले नाही. मंडळी, 1 फेब्रुवारी 1689 साली आपल्याच कपाळ करंट्या माणसांच्या फितुरीमुळे औरंगजेबाचा सरदार मुकर्रम खान यांनी दगा करून संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कोकण मधील कसबा संगमेश्वर येथे जेरबंद केलं आणि नगर येथील बहादूरगड म्हणजेच आजच्या धर्मवीर गडावर बंदी करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार सुरू केले. तिन्ही नद्यांचे स्थान आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. म्हणून पुढे शंभूराजांना भीमा, भामा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांचा संगम असलेल्या तुळापूर येथे खांबाला बांधून त्यांची जीभ छाटली, नखे ओढून काढली, बोटे छाटली, कानात गरम विषाचा रस घुसला, तापलेल्या सळईने त्यांचे डोळे फोडले, अंगाची चामडी सोडून त्यावर मीठ चोळले. हे आपण चित्रपटात पाहिलेच आहे. त्यानंतरही संभाजी महाराजांचा त्या क्रूर औरंग्याने अमानुष छळ केला. तो आता आपण चलचित्राद्वारे पाहूया. जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे. प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सजर संबा. हम नमक है महाराज, हम नमक है. आपल्या शरीराची चाळण होऊनही हा सिंहाचा छावा मुघलांना शरण गेला नाही. म्हणून हिंसक औरंग्याने शंभूराजांचे हात छाटले. आणि शेवटी 11 मार्च 1689 रोजी फाल्गुन अमावस्येला तब्बल 40 दिवसांच्या अत्याचारानंतर शंभूराजांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि मराठ्यांना अद्दल घडवण्यासाठी त्या स्वाभिमानी देहाचे तुकडे तुकडे करून इतरत्र फेकून दिले गेले. आपल्या दहशतीला घाबरून पुन्हा कोणत्याही मराठ्याने औरंगजेबाच्या विरोधात जाऊ नये म्हणून आपल्या पाडव्याच्या दिवशी शंभूराजांचे छाटलेले मस्तक भाल्याच्या टोकावर लावून गावोगाव पिंड करण्यात आले आणि गावोगावी दवंडी पिटवली. सुनो सुनो सुनो, काफिर संभा मर गया है. उसकी लाश के टुकड़े टुकड़े करके बिखर दिए गए हैं. जो कोई भी उसे छूने की कोशिश भी करेगा उसका यही हाल किया जाएगा. यह आलमपना औरंगजेब का हुक्म है. सुनो सुनो सुनो. वढू गाव तुळापूर पासून 3 किलोमीटर दूर नदी किनारी सनाबाई रोजच्या प्रमाणे पाणी घालायला गेली आणि अरे देवा, काय माणसं म्हणे
म्हणून जनावरांचं मास खायचे. त्या मुघलांनी आपल्या धाकल्या जणांनी मारून त्याचे तुकडे करून समुद्री घेतली होती आणि कोणी बी त्या हात लावू नये म्हणून त्यामध्ये दिला. ब्रह्मा गुराख्याने दिलेल्या बातमीने सनाई घाबरली. तशीच धावत गावात गेली. गावच्या पाटलांना नदीवर पाहिलेल्या मानवी तुकड्यांबद्दल सांगितलं. पण आधीच दवंडी ऐकून घाबरलेल्या पाटलाने आपण काहीच करू शकत नाही असे सांगितले. आहो पाटील, आपल्या थोरल्या धन्याचं पोर म्हणजे आपलं शंभूराज मराठ्यांच्या स्वराज्यासाठी कायम लढत राहिलं बघा. आपल्या धर्मापायी अखेर पतूर मरण यातना सहन करीत राहिलं. अखेर बलिदान दिलं या. आणि अशा शूर पुण्यवान वीराच्या शरीराचं तुकडं आपल्या गावच्या इशीवर पडलेलं आहे ती त्याला कावळं कुत्रं तोंड लावणार हे आम्हासनी शोभतं का? आपण त्यांचा अंत्यविधी केलाच पाहिजे. आपलं कर्तव्यच आहे ते. सर्व गावकऱ्यांनी जनाईचं ऐकून सहमती दर्शवली. पण गावात मुघल सैन्याचा जागता पहारा असल्यामुळे गावात काही करणे शक्य नव्हतं. गावापासून दूर रानात अंत्यविधी करण्याचे ठरले. पण औरंगजेबाच्या भीतीने अंत्यविधीसाठी आपली जागा द्यायला कुणी तयार नव्हतं. शेवटी एका स्वामी भक्त महाराने आपली जागा देण्याचं धाडस केलं. त्याच रात्री गावकरी लपत छपत ते मांसाचे तुकडे घेऊन रानात गेले आणि त्या सर्व तुकड्यांना शिवून त्यांनी एक देह बनविला आणि चिता पेटवून शंभूराजांच्या देहाचा अंत्यविधी केला. मंडळी, म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 समाध्या आहेत. जिथे शिरच्छेद केला ती तुळापूर आणि त्यांच्या देहाला जिथे अग्नी दिला गेला ती वडू बुद्रुक. ज्या गावकऱ्यांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे शिवले आणि त्यांचा एक संघ देह बनविला ते सर्व पुढे शिवले या नावाने ओळखू जाऊ लागले. आजही शिवले आडनावाने त्यांच्या पिढ्या अस्तित्वात आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या देहावर केलेले अत्याचार आणि त्यांनी अघोरी यातना झेलून धर्मासाठी केलेल्या बलिदानातून मराठा साम्राज्यामध्ये युद्धाची ठिणगी पेटली आणि स्वराज्याच्या प्रेरणेने मशाली जगायला लागल्या. शंभूराजांच्या मृत्यूनंतर संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि त्यांच्यासारख्या अनेक इमानी मराठ्यांनी अक्केपार स्वराज्याचे झेंडे गाडले. स्वतःच्या अंतापर्यंत औरंगजेबाला स्वराज्य कधीच जिंकता आले नाही आणि अखेर महाराष्ट्राच्या मातीतच त्याचा मृतदेह गाडला गेला. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याप्रती खूप मोलाचे कर्तृत्व आहे. सतत 9 वर्षे एकदाही पराभूत न होता तब्बल 120 लढाया जिंकणारा शिवसिंह छावा आहेत शंभूराजे. 13 भाषांचे ज्ञान असणारे बुधभूषण, 7 शतक, नखशीख आणि नायिका भेद सारखे ग्रंथ लिहिणारे बुद्धिवान